या समय आपण प्रगटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय काढूया आणि त्यामधील दुसरं वचन 2, 3 आणि 4 तीन वचने आपण या समय वाचणार आहोत. प्रगटीकरण 22 अध्याय 2 ते 4 वचन. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. या वचनाबद्दल देवाची स्तुती असो. आणि ह्या वचनामध्ये दुसऱ्या वचनामध्ये आम्ही विशेषतः एक गोष्ट पाहतो की नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. हे जीवनाचं झाड एदेन बागेपासून देवाच्या लोकांचा पिछा करीत आहे. बागे आहे आणि मनुष्याचा संबंध मनुष्याच्या आरंभापासून झाडाशी फार जवळचा संबंध आहे. आणि आदाम हवा यांना निर्माण करण्या अगोदर देवाने झाडांची निर्मिती केली. आदाम आणि हवा यांना उत्पन्न करण्या अगोदर देवाने झाडे उपजविली. आणि उत्पत्तीच्या पुस्तकात दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की त्याने एदेन बाग लावली. त्या एदेन बागेमध्ये देवाने मनुष्याला लाभदायक आणि आरोग्यदायक आणि अन्नाचा पुरवठा करतील अशी झाडे त्याने त्यामध्ये लावली. आणि त्यामध्ये त्याने जीवनाचं झाड देखील त्यामध्ये ठेवलं. आणि त्याचबरोबर बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड देखील त्याच्यामध्ये देवाने ठेवलं. म्हणजे मनुष्याच्या निर्मितीपासूनच मनुष्याचा झाडांशी फार जवळचा संबंध आहे. आणि आजही आमचा झाडाशी जवळचा संबंध आहे. आणि मानवी जीवनामध्ये झाडाला फार महत्व आहे. बायबलमध्ये देखील उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत आणि म्हणजे पृथ्वीच्या आरंभापासून अंतापर्यंत शेवटापर्यंत या झाडाचा संबंध मनुष्याबरोबर आहे किंवा मनुष्याचा संबंध झाडाशी आहे. आणि सर्व काही नष्ट झाल्यानंतर नवीन पृथ्वी, नवीन आकाश, नवीन स्वर्गीय यरूशलेम यामध्ये देखील देवाच्या भक्तांचा, देवाच्या पवित्र लोकांचा संबंध झाडाशी आहे. म्हणजे देवाने मनुष्याचा संबंध याच्याशी कशा प्रकारे किती अद्भुतरित्या जोडलेला आहे ही गोष्ट आम्हाला पाहाव्यास मिळते. पहा, दावीद एका स्तोत्रामध्ये असं म्हणतो की माझी मापनसूत्रे रमणीय स्थळी पडली आहेत. दावीद म्हणतो की माझी मापनसूत्रे रमणीय स्थळी पडली आहेत. ते रमणीय स्थळ म्हणजे ज्या ठिकाणी दावीद रममान होऊ शकतो अशी रमणीय स्थळ दाविदासाठी जे देवाने निवडलं आहे. आणि किंवा तो दावीद म्हणतो की रमणीय स्थळी ती मापनसूत्रे पडली आहेत. म्हणजे अनंतकाळचं जीवन दावीद जो आहे त्या रमणीय ठिकाणी घालवणार आहे. ते रमणीय ठिकाण किंवा ते रमणीय स्थळ देवाच्या वचनाप्रमाणे जर काही असेल तर ते आहे स्वर्गीय यरूशलेम, नवीन पृथ्वी, नवीन आकाश आणि स्वर्गीय यरूशलेम. फार अद्भुत आणि फार अलौकिक अशी ती यरूशलेम ती नगरी आहे. आणि देव जो आहे आमच्यासाठी फार अद्भुत असं निर्माण करीत आहे. तर पाहिलं असता देव स्वतःच अद्भुत आहे.
त्यानंतर देवाने आमची जडणघडण अद्भुतरित्या केली आहे आणि आमचा पहिला जन्म देखील अद्भुत आहे. आमचा नवीन दुसरा जो जन्म आहे तो देखील अद्भुत आहे. तो तर फारच अद्भुत आहे. जसं पहिला जन्म घेण्यासाठी आमच्या हातात कोणतीच गोष्ट नाही, तसा नवीन जन्म होण्यासाठी देखील आमच्या हातात काहीच नाही. फक्त विश्वास करणे आणि आपल्याला प्रभूच्या हाती सोपवणे आणि बाकी सर्व सर्व जी प्रोसिजर आहे, सर्व कार्य जे आहे ते परमेश्वर करीत आहे. आम्ही काहीच करत नाही. म्हणजे आमचे दोन्ही जन्म अद्भुत आहे. आणि अशा अद्भुत मनुष्यासाठी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, जे देवाच्या घरचे लोक झाले आहेत, त्या अशा सर्वांसाठी देवाने अद्भुत अशा गोष्टी तो निर्माण करीत आहे. आणि देवाची इच्छा आहे की देव जे आपल्या लोकांसाठी अद्भुत उत्पन्न करीत आहे, निर्माण करीत आहे, त्यांचं चित्त, त्यांचं लक्ष, त्यांचं ध्यान त्या देवाच्या अद्भुत निर्मितीकडे लागा. देव म्हणतो, जुने ते होऊन गेले, पहा मी सर्व काही नवीन करतो. आणि देव म्हणतो, ते तुम्ही पाहणार नाही का? म्हणजे देव जे काही आमच्यासाठी अद्भुत आणि नवीन जे निर्माण करीत आहे, ते देवाला आम्हाला दाखविण्याची उत्कंठा आहे. तसं आम्हाला दाखविण्याची देवाला का गरज पडते? का त्याला त्याची उत्कंठा आहे? कारण देव अलौकिक आणि फार अद्भुत गोष्टी त्याच्यावरती प्रीती करणाऱ्या लोकांसाठी, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी तो अद्भुत गोष्टी करीत आहे. आणि त्याची एक छोटीशी झलक किंवा अंशतः काही गोष्टी यामध्ये या वचनामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी आम्ही पाहत असता या ठिकाणी असं म्हटलंय, नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. हे जीवनाचं झाड, हे जीवनाचं झाड आम्हा मनुष्यासाठी फार फार आवश्यक आहे. कारण मनुष्याला निर्माण केलं त्याच्या अगोदरच जीवनाचं झाड देवाने एदेन बागेत तिथे ते झाड ठेवलं आणि त्या झाडाचं फळ खाण्याची आदमाला पूर्ण परवानगी होती. परंतु आदमाने त्या झाडाचं फळ खाल्लं नाही आणि ज्या झाडाचं फळ खाऊ नको असं म्हणून सांगितलं, त्या झाडाचं फळ त्यांना खावंसं वाटलं आणि त्यांनी ते खाल्लं. परंतु ते झाड जे जीवनाचं झाड आहे, ते झाड आमच्यासाठी आजही देवाने उपलब्ध ठेवलं आहे. अनंतकालिक जीवनामध्ये देखील त्या झाडाचा समावेश आहे. म्हणजे देवाची योजना देवाच्या लोकांसाठी फार अद्भुत आहे. आणि देवाने आरंभीच जे तुमच्यासाठी माझ्यासाठी जे योजलं, ते जरी मनुष्याने त्याच्यामध्ये एक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराची आज्ञा मोडून देवाविरुद्ध पाप करून जरी त्या योजनेमध्ये व्यत्यय किंवा एक रुकावट आणण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने आपला संकल्प, आपली योजना जी आहे ती मात्र रद्द केलेली नाही. ती योजना त्याने कॅन्सल केलेली नाही. त्याची योजना, त्याचा संकल्प आजही तोच आहे, त्याच्यामध्ये फेरबदल नाही. आणि म्हणून देव जो एक विश्वसनीय आणि न बदलणारा परमेश्वर जो आहे, तो आपले संकल्प आणि आपले विचार आणि आपले जे उद्देश आहेत तो बदलत नाही. मनुष्य किती वेळेस बदलेल याची काही गॅरंटी नाही. मनुष्य बदलणारा आहे, परंतु परमेश्वर कधी न बदलणारा आहे. आणि अशा प्रकारे जीवनाचं झाड या प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायामध्ये देखील आम्ही ते पाहत आहोत.
आणि त्याच्याविषयी असं म्हटलं की ते दर महिन्यास आपली फळे देते. दर महिन्यास आपली फळे देणारा आहे झाड आहे. दर महिन्यास त्याचं फळ देण्याचा गुण त्याच्यामध्ये आहे. आणि ते यासाठी आहे की त्या झाडाच्या फळांचा स्वाद देवाच्या लोकांना नित्य घेता यावा, किंवा ते नित्य त्यांना सेवन करता यावे. याकरता ते झाड जे आहे नित्य फळ देत आहे, दर महिन्यास फळ देत आहे. आणि असं म्हटलं आहे, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. उपयोगी पडतात. पान देखील उपयोगी आहेत. फळ तर उपयोगी आहेतच, पण पान देखील उपयोगी आहेत. म्हणजे अ, अ, झाड पण उपयुक्त आहे, झाडाची फळं पण उपयुक्त आहेत. म्हणजे त्या झाडाचा कोणताच भाग टाकाऊ नाही किंवा व्यर्थ जाणारा नाही. अ, सर्व, आणि हे सर्व काही प्रियानो मनुष्यासाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी आहे. देवाची उदारता, देवाची महानता यामधून आम्हाला पाहावयास मिळते की देव आम्हाला किती कशा अद्भुत गोष्टी आम्हाला तो देत आहे किंवा आमच्यासाठी त्याने राखून ठेवले आहे. पहा, वचन 3 मध्ये असं म्हटलं आहे, पुढे काहीही शापित असणार नाही. येणाऱ्या युगामध्ये, समयामध्ये काहीही शापित असणार नाही. या जगामध्ये आम्ही मंडळी या नात्याने, देवाचे निवडलेले लोक या नात्याने आम्ही आशीर्वादित निश्चित आहोत. आम्ही शापित निश्चित नाही. परंतु तरीही जगामध्ये जे शापित आहे त्याचा प्रभाव कधी कधी आमच्यावर पडतो, है ना. जे शापित आहे त्याचा परिणाम आमच्यावरती होतो. परंतु तरीही परमेश्वर अशा शापित जगामध्ये आम्हाला आशीर्वादित ठेवावयास समर्थ आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे. परंतु देवाने असं एक एक रमणीय स्थळ, असं एक ठिकाण, अशी एक जागा, असं एक शहर त्याने बनवलं आहे किंवा तो बनवत आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, पुढे काहीही शापित असणार नाही. हे देवाच्या लोकांसाठी फार मोठी आशा आहे. या जगामध्ये आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी धडपडतो, परंतु मला सांगा, आम्ही किती पवित्र जीवन जगण्यासाठी यशस्वी होतो? आम्ही आता शापाधीन नाहीत, आम्ही अनुग्रहाच्या अधीन आहोत. सर्व शापापासून त्याने आम्हाला प्रभूने मुक्त केला आहे. आणि प्रभू जो आहे आम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की तिथे काहीही शापित असणार नाही. असं म्हटलं आहे, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजस्थान असेल. त्या नगरीमध्ये, तिच्यामध्ये देवाचे आणि कोकऱ्याचे राजस्थान असेल. कोकऱ्याचंही राजस्थान तिथे असणार, देवाचंही राजस्थान तिथे असणार. आणि देवाचं आणि कोकऱ्याचं राज्य अनंत काल असणार. त्या राज्याचे महत्वपूर्ण भाग देवाचे लोक असतात. आणि हे जे नगर आहे, जे दाविदाच्या म्हणण्याप्रमाणे, वचनाप्रमाणे एक रमणीय जे स्थळ आहे, ते रमणीय यामुळे आहे की त्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजस्थान आहे. आणि देव आपल्या उपस्थितीने, कोकरा आपल्या उपस्थितीने त्या स्थळाला रमणीय बनवत आहे, आणि त्यामुळे ते रमणीय आहे. दाविदाने तर त्या स्तोत्रामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने आपली एक ते विचार, एक कल्पना त्याने त्या वचनामध्ये प्रगट केली की माझी मापसूत्र
रमणीय स्थळी पडली आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हा विश्वासणारे आपण जे आहोत, आमच्यासाठी ती नगरी आहे किंवा त्या नगरीचे वारस किंवा नागरिक आम्ही आहोत. म्हणजे त्याहूनही अधिक उच्च स्थान परमेश्वर आम्हाला देत आहे. परमेश्वराची ही महानता आहे. आणि म्हणून असं या वचनामध्ये असं म्हटलंय की कोकराचे राजसन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. देवाचे दास देवाची सेवा करतील. हे दास मनुष्यामधून घेतलेले आहे. हे दास मनुष्य आहे. देवाचे स्वर्गीय दूत सातत्याने त्याची सेवा करतात. ते पण त्याचे दास आहे. परंतु देवाची सेवा करण्याचं सौभाग्य किंवा योग्यता आमच्यासारख्या मर्त्य मनुष्याला मिळावी, हे आमच्यासाठी फार फार अद्भुत गोष्ट आहे. आणि म्हणून देवाची प्रत्येक कृती जी आहे ती अद्भुत आहे. म्हणून त्याची स्तुती आणि स्तवन करूया. पहा, वचन 4 मध्ये म्हटलं आहे, ते त्याचे मुख पाहतील. देवाचे दास, देवाचे लोक देवाचं मुख पाहतील. किती अद्भुत गोष्ट आहे. मोशे देवाला म्हटला, देवा मला तुझं मुख पाहायचं आहे. देव मोशेला म्हणतो, माझं मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. म्हणजे देवाचं मुख पाहणे मनुष्याला मृत्यूप्राय करणार आहे, मनुष्याला मृत्यू देणार आहे. परंतु या ठिकाणी वारशाने ही गोष्ट आम्हाला पाहावयास मिळते की ते त्याचे मुख पाहते. आम्हाला पाहण्यासाठी त्या स्वर्गीय नगरीमध्ये पुष्कळ अलौकिक अद्भुत गोष्टी आहेत. त्या गोष्टी पाहून आम्ही आश्चर्यचकित देखील होऊ आणि त्या देवाचं गौरव आणि प्रशंसा करू, त्याची आराधना करू. पण त्या गोष्टी पाहण्यापेक्षा देवाचं मुख पाहणे किंवा देवाचं मुख पाहावास मिळणे ही गोष्ट फार अद्भुत आहे. देव जे काही बनवतो, निर्माण करतो, तो दाखवितो, त्याला दाखविण्याची इच्छा आहे. परंतु देव आपला स्वतःला मात्र मनुष्याला तो जसा आहे तसा दाखवित नाही. परंतु अद्भुत गोष्टी दाखविल्यानंतर, त्या गोष्टी त्यांना दिल्यानंतर देवाची इच्छा आहे की मनुष्याने देखील मला पाहावं, माझं मुख पाहावं. आणि ती एक अलौकिक गोष्ट देव मनुष्याबरोबर करणार आहे. रोज आम्ही सकाळी प्रभातीच्या मननामध्ये देवाचं वचनातून मनन करतो आणि त्या वचनातून आम्ही कोणाला पाहण्याचा प्रयत्न करतो? आमच्या परमेश्वराला, आमच्या प्रभूला. गीत बहिणीने गीत देखील गायलं, ते त्याच्याशीच संबंधित आहे. देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो की देवाचं मुख त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. त्याचं नाव, देवाचं नाव त्यांच्या कपाळावर असेल. देवाची स्तुती असो. खरोखर देव आपल्या लोकांकरिता अद्भुत गोष्टी करत आहे आणि रमणीय ठिकाणी तो आम्हाला ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आम्हाला या जगामध्ये त्याने जोपर्यंत ठेवलं आहे, तोपर्यंत आम्हाला त्याच्या जवळ जाण्याची, त्याचे मुख पाहण्याची आणि त्याने निर्माण केलेल्या अलौकिक गोष्टी पाहण्याची आणि त्याची वाट पाहण्याची इच्छा, मन तो आम्हा प्रत्येकाला देव. जगामध्ये
विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु वर्तमान परिस्थिती पाहून मनाला खेद होणं स्वाभाविक आहे. परंतु भविष्यामध्ये देवाने जे आमच्यासाठी ठेवलं आहे ते पाहून आम्ही सर्वदा आनंदित व्हावे, अशी देवाची इच्छा आहे. आणि देव तुम्हाला आणि मला सहाय करो. अ, या विचाराने आम्हाला जगण्यास, चालण्यास, संकटांना तोंड देण्यास आणि विरोधात्मक परिस्थितीला तोंड देण्यास देव तुमचं आणि माझं, आपल्या सर्वांचं सहाय करो. देवाच्या नावाला महिमा असो. धन्यवाद.